मालक आहे आणि मी कोणाला विकली तर मी किंवा ते घेणारे हा व्यवहार रद्द करू शकतात. पण आताच्या घटनेला शीतल तेजवानी ही जागेची मालकही नाही, तिच्याकडे सही करण्याचे अधिकार नाहीयेत. ती जर पॉवर ऑफ अटॉर्नी सगळी वाचली तर तिला पॉवर ऑफ अटॉर्नी मध्ये त्या गायकवाड कुटुंबानी जे अधिकार दिलेत त्यात कुठले कुठले अधिकार आहेत तर वकील नेमण्याचे, गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये प्रतिनिधित्व करण्याचे, इतर सगळे अधिकार, कोर्टात केसेस फाईल करण्याचे, डॉक्युमेंटेशन तयार करायचे अधिकार आहेत. पण गायकवाड कुटुंबाच्या वतीने खरेदी खतावर सही करण्याचे अधिकार शीतल तेजवानीला नाहीत. म्हणून एक तर ती करू शकत नाही. अमेडिया एंटरप्राइजेस कडनं जर लिहिलं गेलं तर एखादा व्यक्ती, आता कायदा काय म्हणतो मी कायद्याप्रमाणे वाचून दाखवते. हे जे पहिलं पत्र आहे ते दुय्यम निबंधक यांनी 7 तारखेला दिलेलं पत्र आहे. ते कोणाला आहे? प्रति अमेडिया एंटरप्राइजेस LLP तर्फे भागीदार श्री दिग्विजय अमरसिंह पाटील आपण सादर केलेल्या रद्द लेखाबाबत आज तारीख सोळा रोजी तुम्ही हा रद्द लेख शीर्षक दस्तावेज नोंदणीच्या उद्देशाने या कार्यालयात आणून दाखवला आहे. याबाबत पुढील प्रमाणे मग त्यांनी मुद्दा नंबर 1 आणि मुद्दा नंबर 2 लिहिला. त्याच्यात की तुम्ही इतके टक्के स्टॅम्प ड्युटी, इतके टक्के सेस, अमुक तमुक करून तुम्ही भरायला हवे. मुद्दा नंबर 2 सुद्धा तसाच आहे. शेवटची ओळ म्हणते वरील मुद्दा नंबर 1 व 2 मधील बाबींची पूर्तता करून दस्त नोंदणीसाठी सादर करण्यात यावा जेणेकरून पुढील कारवाई करणे शक्य होईल. तर या विद्वान निबंधकांना सांगणं आहे की हा रद्द ना पार्थ पवार करू शकतात, ना त्यांची अमेडिया कंपनी करू शकते, ना शीतल तेजवानी